कैरीचा तक्कू कसा करायचा? कैरी स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्यायची. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. त्यात 1 वाटी बारीक चिरलेला गूळ, 1.5 चमचा धनेपूड, 1.5 चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ हे सगळं घालून मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं. शेवटी 1.5 चमचा लाल तिखट घालून परत मिश्रण एकत्र करायचं. आता वेळ आहे फोडणीची. फोडणी करण्यासाठी तेल गरम करायचं. त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि लाल मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करून घ्यायची. ती थंड झाल्यावर ती आपण केलेल्या मिश्रणात घालायची आणि तयार झालेला आहे कैरीचा तक्कू, जो तुम्ही तोंडी लावायला खाऊ शकता, डोसा, पराठा किंवा वरण भाताबरोबर सुद्धा. उन्हाळ्यात कैरी आंब्याचा सीझन चालू असताना तक्कू नक्की करून बघा.